वादग्रस्त प्रोबेशनरी IAS पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला। अतिशय महत्त्वाची बातमी सध्या समोर येते। पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी हातामध्ये पिस्तूल घेऊन शेतकऱ्यांसोबत वाद घातल्याचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यानंतर आता मनोरमा खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला। पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्याची माहिती सध्या समोर येते। वादग्रस्त प्रोबेशनरी IAS पूजा खेडकर यांच्या आई विरोधात आता गुन्हा दाखल झाला। पौड पोलीस स्थानकामध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे। त्यांनी हातामध्ये पिस्तूल घेऊन शेतकऱ्यांसोबत वाद घातला होता। यावेळी त्यांच्यासोबत बाउन्सर देखील पाहायला मिळाले होते। हा त्यांचा जुना व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यानंतर आता कारवाई करण्यात आली। वादग्रस्त प्रोबेशनरी IAS पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल झाला। पौड पोलीस स्थानकात हा गुन्हा दाखल झाला। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून। अरुण, खरं तर हा एक जुना व्हिडिओ होता जो आता व्हायरल झाला होता, दरम्यान आता गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर येते, काय ताजे अपडेट्स? साधारणपणे वर्षभरापूर्वी घडलेल्या या घटनेसंदर्भात काल रात्री उशिरा पुण्यातल्या पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय। हा व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यामध्ये मनोरमा खेडकर यांच्या हातामध्ये पिस्तूल असल्याचं दिसतंय आणि त्या शेतकऱ्याशी वाद घालत असल्याचं तरी समोर येतंय। जमिनीचा हा वाद आहे, मात्र या प्रकरणामध्ये हातात पिस्तूल घेऊन धमकावण्याबाबतचा गुन्हा त्यावेळी दाखल झाला नव्हता। तक्रारदाराचं असं म्हणणं आहे की वरिष्ठांच्या किंवा वरच्या दबावामुळे हा गुन्हा दाखल झाला नव्हता। आता मात्र हे प्रकरण माध्यमांमध्ये आलं आणि त्यानंतर त्याची दखल पोलिसांना घ्यावी लागली आणि अखेर मनोरमा खेडकर यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झाला। नक्कीच धन्यवाद अरुण या माहितीसाठी। तर वादग्रस्त प्रोबेशनरी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई विरोधात आता गुन्हा दाखल झाला। हातात पिस्तूल घेऊन बाउन्सर सोबत घेऊन त्यांनी शेतकऱ्यांसोबत वाद घातला होता आणि या सगळ्या प्रकरणी आता जवळपास 1 वर्षानंतर गुन्हा दाखल झाला।